मुसलमान आले, आपल्या देशाला बर्बाद करून गेले. त्यानंतर इंग्रज आले, इंग्रजांनी आपल्याला खूप लुटलं आणि त्यांनी आपल्या देशाला बर्बाद केलं. ती म्हणजे असं की इंग्रजांनी मत होतं की जिथे 200 लोक आहेत तिथे एक शाळा असायला पाहिजे. त्याला विरोध करणारे कोण? तर त्याला विरोध करणारे आपल्याच महाराष्ट्रातील एकमेव पगडीवाले व्यक्ती. आणि त्यानंतर जर बघायचं आलं तर त्यांनी खूप लुटलं. तर त्यांनी जे पूल बांधून ठेवलेले आहे अजूनही साबूत आहेत. ते बेईमान होते हे ठीक आहे, ते तर परके होते, पण आजही साबूत आहे. आपल्या इथं पूल बनवला तर दुसऱ्या दिवशी ढासळतो. हे इंग्रजांनी पाठवलेले तर लोक नसतील ना? मला असं वाटतं की इंग्रजांनी अजूनही इथं काहीतरी सोडूनच दिलेले आहे. विचार करण्याची गरज आहे. सडकी बांधल्या आणि मोठ्या मोठ्या इमारती केल्या आणि त्याचबरोबर तुम्ही रस्ते बनवले. यानं नाही होणार काही. यासाठी आपल्याला शाळा मजबूत करावं लागेल, एक वैज्ञानिक तयार करावं लागेल आणि त्याचबरोबर कुशल युवा याची जरूरत राहील. आपल्याला गुणवत्ता आणि शिक्षण याकडे लक्ष देणं जरुरी राहील. पण हे सगळं वेगळं जात आहे. CJPला माझं असं कळकळीचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी राजपूत लोक आहेत त्या ठिकाणी कृपा करून जाऊ नका, आपला जीव धोक्यात घालू नका. राजपूत लोक आहे, बनिया लोक आहे, ब्राह्मण लोक आहे, तिथे जाऊ नका. त्या गावाला सोडून द्या आणि जायचं असेल तर फौजफाटा घेऊन जा. आपले जीव टांगणीला लावू नका, कारण की तुमचे आई वडील घरी वाट बघत असतील आणि वाट पाहत असतील. कशानं काही तुम्हाला जर झालं तर कोण आहे तुमच्या पाठीमागे? ना पोलीस आणि ना प्रशासन. कोणतंही पाऊल उचलायचं असेल तर सावधानपूर्वक उचला आणि विचार करा. दुश्मन आपल्यामध्येच बसलेला आहे, बाहेरून कोणीही दुश्मन नाही आहे. दुश्मन जे आहे ना इंग्रज होते नाही मुसलमान होते. इंग्रज आपल्यामध्येच आहे आणि ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे.